चोळप्पाची ऐकून होती राग आला. राणीपती सुंदराबाईंनी गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तोच काढून तयास दूरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होती बाईच्या मनी सहाय्य झाली. आता राणी सुंदराबाईच्या गगनी हर्ष तेव्हा समाये. चोळप्पाच्या आजवरी केली समर्थाची चाकरी. धनप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होत असे. असे एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करुणी या जोडी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोडी घेतली समर्थाने. काय असे उणे येथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1-2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोले एकवचन. चोळप्पा तुझे पिटले ऋण स्वस्त आता बसावे. पाहुणी या द्रवासी आनंद झाला तयासी. परन आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2. पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपाशी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येते त्या शिपाई उचलती. चोळप्पासे काही न देती ने तरी घेते हिरोईने. चोळप्पासी दूर केले बाईने बरे वाटले. असे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीता ती. कोणी एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दुष्टंते ताडण करी बहुतार. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले विराड्यावर. खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थासी घेऊनी म्हणती जावे येथून. याकरिता दुसऱ्या दिनी समर्थाजवळी पातले. आपली आज्ञा घ्यावासी. बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थाशी तत्काळ विदित झाले. तेव्हा एके सेवेकरास बोलले काय समर्थ. बाळप्पासी दर्शन देत त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकरेन. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याचं रात्री स्वप्न बाळप्पाने देखील. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक वेळ दर्शना येतो. हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पाची. आनंद झाला बाईशी. गर्वभरी ती कोणाशी मानी नाशी जाहली. सुंदराबाईशी करावे समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या धावती. जे कोणी दर्शना येतं त्याचे द्रव मागत धनधान्य साठवित. अशा प्रकारे करून बाईची कृती दरबारी विदित केली थोरथोरी. बाईनी राहावे दुरी श्री चरणापासून. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या करणे कोणाप्रती ध्येय काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईने दूर करावे. परी राणीसे भिवून त्याने असे केले नाही. समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वेवानी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराची. कैद करून या बाईशी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईशी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बुडवणी. फौजदारी समर्थ काही न बोल एक. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वत पंचनेमू म्हणून नेमुनी व्यवस्था केली असे रूपनाया. मग सेवा कराव्याचे घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोले तयासी द्रवशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पा जप होता पूर्ण. एक भक्तास सांगेन करविले शिन्नी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्थात ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अज्ञापी बाळप्पा राहत. श्री पादुकांची पूजा करत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधन व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान शौनी आदर धरा. उगच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करती. सद्भावने जे नमस्कारी ती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा. ऐकाश होते देवनी चित्ता. जेने निर्वारे सर्व व्यथा. पापराशी दग्ध होती अक्कलकोटी निवासी. जय जय स्वामी राया. रात्रंदिना तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिता. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथासम्मत सदा भक्त परिचोत त्रयोदशोध्याय घोडा. श्री स्वामी चरणार्मस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्दशोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अगशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधा जगद्गुरु. आपल्या कृपे करून त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णित स्वामी चरित्रात आता पुढे वधवाय आपल्या कथा उद्या दया बुद्धी देई स्वामीराया. चैत्र एकोणीस होती. असंतोष हो भयुसाळ कैसी करावी आपली भक्ती. हे नेमी मंदमती परी प्रश्न करिता शोती. अल्पमती सांगत असे. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. नंतर द्यावे स्वामीचरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपवनी मग वैसावे आसनी. भक्ती धरुनी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्ध दोक स्नान. सुगंध चलन रावण सुवासिक कुसमे अर्पावे. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षोडशोपचारी पूजन करावे. सद्भावने करून दीप दीपार्थी अर्पून नमस्कार करा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे. समोर मुखी म्हणावे प्रार्थना सूत्र नाममंत्र श्रेष्ठ पाय.
अजान बाहू स्वास्योदर काशाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरमा मूर्ती दिसे साजरी मग करावी प्रार्थना जय जयाजी अघरना परत्परा कैवाल्य सदना ब्रह्मानंदा येतीवर्या जय जयाजी पुराण पुरुष लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांड निशा वैद्य वैद्य जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालय भक्तजन ताराय अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्थानीचे जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आधी मद्राग्र कोठे नसे पाहता असोनी या निर्गुण रूपे नटलासी सुगुण नाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेसा वेदांच्याही तर्कचार्चरे शास्त्रांच्याही नावरे विष्णू शंकर एकसरे गुंटच झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिते शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसे समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे यामिना आश्रय आता इतकी प्रार्थना आनावी जी आपा मला म्हणा कृपा समुद्री यामिना आश्रय देजी सदैव पाप तापा आणि दैन्य सर्व जाऊ निर्सोहन इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावे पैलतीर तन्मांतरणी आचार प्राप्त होऊ मजला ते आशा मनुष्य तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नानान बाधवत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिबीर निर्सोन ज्ञानार्क हृदयी पकटेवे शांती मनी सदा असो हृताभिमान असो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःख हे निसो तुझ्या भजनी चित्त असो वृथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागमन तुझे भजन उत्तम तेने होवा सुगम दुर्गम जो भवबंत व्यवहारी वर्तता न पडे भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतकं द्यावे वरदान कृपा करुनी समर्थ असोनी या संसारात प्राचीनत व ज्ञानामूर्त प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजला की ऐशी प्रार्थना करता आनंद होय समर्थ संतोषिनी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवार उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणं उपोषण सोडावे तेने वाढील बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्ध अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा रात्र तेने सर्वार्थ पाविजे ब्राह्मण क्षत्रिय अधिका लागुनी मुख्य जप हा सौर्णी स्त्रियांनी निषिद्धनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्थ स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्त तैसी भक्ती श्रेष्ठ पाय आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभे शोषोपारे ते प्रिय नवेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी आनंद कंद जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची या चिंता कृपा करुणी पूर्वावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संपन्न सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोढा श्री स्वामी समर्थ एक माळ जप श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ